जय भीम. मी सोमनाथ अरुण भोसले, रिपब्लिकन सेनेचा महाराष्ट्राचा प्रदेश सचिव. अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी कृती समिती सोलापूर यांच्या वतीने उद्या सोमवार 27 जुलै रोजी सोलापूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान ते पूनम गेट जिल्हा परिषद सोलापूर असा महामोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेला आहे. या मोर्चाला सोलापूर जिल्ह्यातील सर्व भीमसैनिकांनी, माता भगिनींनी आणि सर्व संविधानप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहावं. हा मोर्चा फक्त मोर्चा नाही, तर आपल्या स्वाभिमानाची लढाई आहे, आपल्या अस्तित्वाची लढाई आहे, आपल्या संविधानाची लढाई आहे. आणि हे संविधान जर आपल्याला टिकवायचं असेल, हे जर आरक्षण आपल्याला टिकवायचं असेल, तर सर्वांनी ताकदीनं या मोर्चामध्ये सहभागी झालं पाहिजे. सोलापूर जिल्हा हा आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. आणि या बालेकिल्ल्याचा जो उद्याचा मोर्चा आहे, तो मोर्चा असा झाला पाहिजे की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्हा दणानून सोडला पाहिजे. आणि ह्याचा धसक्याने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी 100 वेळा विचार केला पाहिजे आरक्षण उपवर्गीकरण करायचं का नाही यासाठी. त्यामुळे उद्याचा मोर्चा हा या एससी समूहातील सर्व जातीचा असून या मोर्चाला सर्व समाजातील प्रमुख नेत्यांनी, सर्व माता भगिनींनी, भीमसैनिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन हा मोर्चा यशस्वीरित्या पूर्ण केला पाहिजे. हा मोर्चा हा फक्त एका कोणाचा एकट्याचा नसून, आणि ह्या मोर्चात आपलं काय किंवा आपला संबंध काय, ह्या ज्या विचाराचे लोक आहेत यांना माझं सांगणं आहे की ही लढाई आता आरपारची झालेली आहे. त्याच्यामुळं आपला काय विषय आहे, आपला काय संबंध नाही, आपल्याला भरपूर कामं आहेत, सगळ्यांना कुटुंब आहे, संसार आहे, कामं आहेत. परंतु आपण सर्वांनी या मोर्चाला वेळ काढून ताकदीने या ठिकाणी उपस्थित राहिलं पाहिजे. आणि ह्या महाराष्ट्र शासनाला आपण या मोर्चाच्या रूपानं दाखवलं पाहिजे की आरक्षण उपवर्गीकरण जर आपण केलं तर भविष्यामध्ये आम्ही अख्खा महाराष्ट्र जाम करून टाकू. हा संदेश उद्याच्या मोर्चामध्ये आपण सर्वांनी मिळवून दिला पाहिजे. आणि यासाठी आपण सर्वांनी या मोर्चाला ताकदीनं त्या ठिकाणी उपस्थित राहिलं पाहिजे, असा मी या ठिकाणी आवाहन करतो आणि थांबतो. जय भीम, जय संविधान.